गगनबावडा तालुक्यातील वेतवडे या ठिकाणी राहणारे दीपक कांबळे हे दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक आहेत। सेवेत रुजू होताना त्यांनी MA ची पदवी मिळवल्याचं प्रमाणपत्र सादर केले। मात्र MA ची ही पदवी दीपक कांबळे यांनी देवी अहिल्या विश्वविद्यालय इंदोर मध्य प्रदेशमधून मिळवल्याचं सांगितलंय। यावरच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने आक्षेप घेतलाय। याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती। त्यानंतर मध्य प्रदेशातील इंदोर इथून घेतलेली पदवी प्रमाणपत्राची तपासणी करण्याबाबत माध्यमिक शिक्षण विभागानं संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाला कळवलं होतं। मात्र याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही। त्यामुळे दीपक कांबळे यांनी मध्य प्रदेशमधून मिळवलेली ही MA ची पदवी बोगस आहे की खरी याची माहिती अजूनही मिळालेली नाही। मात्र तोपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शरद काटकर आणि शिक्षक दीपक कांबळे यांचं वेतन स्थगित करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेत। दरम्यान याबाबत बोलताना शिक्षक दीपक कांबळे यांनी MA ची आपली पदवी बोगस नसल्याचा दावा केलाय। जी तक्रार आहे ही माहिती अधिकार कार्यकर्ता धीरज शिवराम रुकडे म्हणून जो आहे ह्या व्यक्तीने केलेली आहे। हा समाजातील अशा प्रत्येक शाळा असतील, प्रत्येक नोकरवर्ग असेल अशा लोकांना हा कायमच त्रास देत असतो। आम्ही देखील माहिती काढली आणि त्यांनी माझ्यावर जी तक्रार केलेली आहे ही बिनबुडाची तक्रार आहे। कारण का मी देवी अहिल्या विश्वविद्यालय इंदोरमधून रीतसर एक्झाम देऊन रिझल्ट घेतलेला आहे आणि 2011 साली माननीय दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षण उपसंचालक तत्कालीन या शिक्षण उपसंचालकांनी माझी डिग्री व्हेरीफाय करून मला वैयक्तिक मान्यता दिली गेलेली आहे आणि या गोष्टीला जवळजवळ आता 15 वर्षे झालेली आहेत आणि अद्यापही पदवीची पडताळणी झालेली नाही। त्यामुळे पडताळणीनंतरच या प्रकाराचं सत्य समोर येणार आहे।